नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनल ज्ञान गंगोत्रीवर। मी तुमचा मित्र अंकित। मित्रांनो, आपण मागच्या धड्यामध्ये इतिहासाच्या 6व्या वर्गाचा 9वा धडा बघितला होता आणि त्याच्यामध्ये आपण दक्षिण भारतातील राज्ये हे आपण मागच्या शनिवारी शिकलोय, बरोबर आहे का? त्याच्यामध्ये काय काय शिकलो होतो आपण? त्यामध्ये आपण शिकलो होतो सातवाहन, है ना? सातवाहन कोणी राष्ट्र स्थापना केली सातवाहन साम्राज्याची? तर सिमुक या व्यक्तीने केली होती। कुठे होतं सातवाहन साम्राज्य? महाराष्ट्रात होता। त्याची राजधानी काय होती बेटा? पैठण, प्रतिष्ठान, पूर्वीच्या नाव आता पैठण। सातवाहनच्या बाजूलाच काय होते? वाकाटक होते, है ना? वाकाटकची स्थापना कोणी केली होती? तर विंध्य शक्ती यांनी केली होती। नंतर प्रवरसेन त्याचा मुलगा आणि मग प्रवरसेनानंतर त्याचे दोन भाग झालेले होते, नंदीवर्धन आणि गुलुसवल। वासिम ही त्यांची राजधानी होती। वाकाटक नंतर काय बघितलं होतं आपण? खाली आलो होतो आपण। खाली काय बघितलं होतं बेटा? चालुक्य राजे होते कर्नाटक मध्ये। चालुक्य राजघराण्याची स्थापना कोणी केली होती? तर पहिला पुलकेशी यांनी केली होती। चालुक्य नंतर काय बघितलं होतं आपण? दक्षिण भारतात पल्लव बघितले होते। पल्लवचे दोन राजे मुख्य बघितले होते आपण, कोण कोण? महेंद्रवर्मन आणि नरसिंहवर्मन, ठीक आहे। मग आपण हे पण बघितलं होतं की जे हे राजे होते, कोणते राजे? चालुक्य राजे। हे काय करायचे बेटा? नाही सॉरी, सातवाहन राजे हे काय करायचे? नावाच्या अगोदर आईचं नाव लावायचं, है ना? गौतमी पुत्र सातकर्णी असं बघितलं होतं आणि त्यांच्या सिक्क्यावर जहाजांचे चित्र होते। ही सगळी माहिती आपण मागच्या लेक्चरमध्ये घेतलेली आहे। तर आज जे आपण शिकणार आहोत ते काय आहे? तर दक्षिण भारतातील सांस्कृतिक जीवन। सांस्कृतिक जीवन, सांस्कृतिक जीवन म्हणजे काय रे? तर कोणताही समाज जेव्हा बनतो तर त्या समाजामध्ये रिच्युअल्स असतात, परंपरा असते। लग्न समारंभांच्या वेगवेगळ्या परंपरा असतात किंवा वेगवेगळे सण असतात, जसं पोळा आहे, दिवाळी आहे, होळी आहे। हे सण वेगवेगळ्या प्रकारे सगळे लोक मनवत असतात। संस्कृती, संस्कृती म्हणजे काय? तर आपले सगळे धर्म परंपरा हे आपल्या संस्कृतीमध्ये येत असते। आपण कसे कपडे घालतो, सगळ्यांची वेशभूषा वेगवेगळी आहे। पंजाबमध्ये गेले तर ते वेगळे कपडे घालतात, गुजरातमध्ये गेले तर ते वेगळे कपडे घालतात। म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घातलेले जातात। मग आपली ही संस्कृती बघताना आपल्याला 5 पॉइंट बघायचे त्याच्यामध्ये। कोणकोणते? एक बघायचे भाषा आणि साहित्य। मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघितलं तर तुम्हाला डिटेल माहिती होईल की भाषा आणि साहित्य, कारण भारताची भाषा आणि साहित्य हे एवढे परिपूर्ण होते की या साहित्यामधून पूर्ण जगाला आपण मार्गदर्शन केलेलं आहे। शून्याचा शोध, शून्य हे शून्याचा शोध म्हणा किंवा 1, 2 हे जे नैसर्गिक अंक आहेत यांचा सुद्धा शोध कोणी लावलाय? भारतातील लोकांनी लावलाय। जर भारताने शून्याचा शोधच लावला नसता तर चंद्रावर कोणीच जाऊ शकला नसता। म्हणजे एक प्रकारे या रिव्होल्यूशनची सुरुवात ही भारतापासून झालेली आहे। सध्या भारत जगाच्या पाठीवर कुठेतरी मागे पडतोय, पण परत आपण त्या स्थानाला गाठूया किंवा टेक्नॉलॉजीच्या भरोश्यावर, आणि ही टेक्नॉलॉजी भारतातूनच सुरू झालेली आहे। मग आपल्याला असे कित्येक गोष्टी या धड्यामधून माहीत होतील जे तुम्हाला आश्चर्यामध्ये टाकणार आहेत, कारण या गोष्टीमधून आपल्याला अभिमान वाटेल की खरंच भारतात काय काय झालं आणि भारताच्या लोकांनी इतिहासामध्ये केलेले काम आज सुद्धा वैज्ञानिकासाठी काय आहे? चॅलेंज आहे। वैज्ञानिक आता पण त्या गोष्टीला जाणू शकले नाही की भारतातील जे कारागीर होते ते असं काम कसं करायचे, त्यांना सुद्धा ती काय गोष्ट माहीत होत नाहीये। ते एक एक गोष्ट आपण या धड्यामध्ये बघून घेऊ। मित्रांनो, जगाच्या पाठीवर इतिहासामध्ये भारतातील विद्यापीठ म्हणजे जगातून लोक भारतात शिकायला यायचे। पूर्ण जगातले लोक कुठे यायचे शिकायला? भारतात यायचे। आणि भारतातले विद्यापीठ होते ते जगात 1 नंबर होते आणि आता 500 नंबरवर आहे आपले विद्यापीठ जगात। म्हणजे आपण प्राचीन काळापासून आधुनिक युगात मागे पडलोय। आपण बघू काय काय, ठीक आहे? त्यानंतर लोकजीवन, विज्ञान, शिक्षणाची केंद्रे आणि स्थापत्य आणि कला। स्थापत्य आणि कला म्हणजे आपले मंदिरे कसे बांधले गेले, दगडांवर मंदिर तयार केलेले आहेत आणि आज पण 2000 वर्ष झाले तरी ते मंदिर जसेचे तसे उभे आहेत। मग ते कोणता सिमेंट वापरत असतील, ते काय वापरत असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील। तर बघू आपण, पहिला पॉइंट आहे भाषा आणि साहित्य। प्राचीन भारतात साहित्य निर्मितीची अखंड परंपरा होती। संस्कृत, अर्धमागधी, पाली आणि तमिळ अशा भाषांमधून ही साहित्य निर्मिती झालेली आहे। आता साहित्य निर्मिती म्हणजे मोठे मोठे पुस्तक, काव्य, महाकाव्य जे लिहिलेले आहेत ते कोणत्या भाषेमध्ये लिहिलेले आहेत बेटा? संस्कृतमध्ये लिहिलेले आहेत। अजून अर्धमागधी भाषेत लिहिलेले आहेत, अर्धमागधी। अजून पाली आणि तमिळ। तमिळ ही दक्षिण भारतातली भाषा आहे ना? दक्षिण भारत जे राज्य आहेत तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, है ना? तर तमिळ, कन्नड हे भाषा आहेत तिकडचे। तमिळ फार जुनी भाषा आहे। तमिळला एकदम मोठा इतिहास पण आहे, संगम साहित्य। आपण बघितलं की दक्षिण भारतातील
चेर आणि पांड्य या राजांबद्दल माहिती आपल्याला तमिळ संगम साहित्यामधून भेटत असते. हे संगम साहित्य पूर्वी लिहिलेले आहेत. तर हे जे साहित्य आहे त्याच्यामध्ये काय काय भेटतो आपल्याला? धार्मिक साहित्य आहेत, व्याकरण ग्रंथ आहेत, महाकाव्य आहेत. काव्य म्हणजे बेटा कविता असते. आता रामायण काही धड्यासारखी लिहिलेलं नाहीये की रामाचा जन्म झाला होता अयोध्येमध्ये, ते कवितेसारखा लिहिलेलं आहे. काव्य है ना, त्याला महाकाव्य म्हणतात. महाभारत काही कथेसारखा लिहिलेला नाहीये, ते पण कसं लिहिलेलं आहे? कवितेसारखा लिहिलेलं आहे. दोहे आहेत त्याच्यामध्ये है ना. नाटक आहेत जुन्या भरपूर चांगले. आता कालिदास अभिज्ञान संकुतल म्हणून शकुंतल म्हणजे पुस्तक लिहिली आहे आणि ते एवढे म्हणजे जबरदस्त लिहित होते की आताचे लेखक सुद्धा त्यांची कॉपी करू शकत नाही. एवढं जबरदस्त काम होतं त्यांच्या. ते कुठं होते? कालिदास वर्धन घराण्यात. वर्धन जेव्हा होते भारतात 6व्या शतकात तेव्हा कालिदास हे होते. ठीक आहे. तर अशा प्रकारे अनेक प्रकारच्या लेखनाचा समावेश आपल्या भाषा साहित्यामध्ये होतो. मग याच्यामध्ये आपल्याला 4 गोष्टी लक्षात ठेवायची आहे. कोणकोणती? की भारतीय साहित्य हा संस्कृत, अर्धमागधी, पाली आणि तमिळ या भाषेमध्ये लिहिलेला आहे. भारतीय साहित्यामध्ये जास्त कशावर फोकस आहे? तर धार्मिक साहित्य लिहिलेले आहेत, व्याकरण ग्रंथ लिहिलेले आहेत, महाकाव्य लिहिलेले आहेत आणि नाटक लिहिलेल्या आहेत. ठीक आहे. तर पहिले बघू संगम साहित्य. ठीक आहे. आता सांगितलं मी तमिळ. ठीक आहे. तर बघा, संगम म्हणजे विद्वान साहित्यिकांच्या सभा. संगम म्हणजे काय? तर जिथे जे विद्वान लिहिणारे लेखक वगैरे जमतात त्याला म्हणतात संगम है ना. संगम म्हणजे मिळण्याच्या ठिकाण, सभा असते त्यांची. या सभामध्ये संकलित झालेले साहित्य म्हणजे कोणते साहित्य? संगम साहित्य. संगम साहित्य म्हणजे काय? की संगम म्हणजे सभा, इथं संकलित केलेले म्हणजे इथं कविता लिहिलेली, विद्वान लोकांनी बोललेलं ते सगळं लिहून ठेवलंय आणि त्या सगळ्याचा काय म्हणतो आपण? संगम साहित्य म्हणतो. हे तमिळ भाषेत बघा, आता सांगितलं मी की तमिळ भाषा फार जुनी आहे. तमिळ भाषेतील सर्वात प्राचीन साहित्य आहे हा संगम साहित्य. हे साहित्यातील आता हे 2 नाव लक्षात ठेवायचे नेहमी. शिल्पधिकरम आणि मणिमेखलाई हे महाकाव्य प्रसिद्ध आहेत. तमिळ भाषेमध्ये जे आपण संगम म्हणतोय त्या संगममध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवायची. हा प्रश्न MPSC पण विचारत असते, आयोग पण विचारत असतो. तर शिल्पधिकरम आणि मणिमेखलाई हे संगम साहित्याचे 2 इम्पॉर्टंट साहित्य आहेत. कोणकोणते? शिल्पधिकरम आणि मणिमेखलाई. संगम साहित्यातून दक्षिण भारतातील प्राचीन काळाच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची माहिती मिळते. हे मागे पण सांगितलं मी तुम्हाला की आपल्याला जी इतिहासाची माहिती मिळते त्याचे 3 साधन आहेत. कोणकोणते आहेत बेटा? मौखिक, लिखित आणि भौतिक साधन आहेत. तर हे जे लिखित साधन आहेत हे संगम साहित्यातील, त्याच्यातून आपल्याला काय मिळते? त्या तेव्हाचे लोक त्यांची सामाजिक रचना कशी होती. तर संगम साहित्यामध्ये मणिमेखलाई आणि शिल्पधिकारम हे लक्षात ठेवायचं. आणि संगम साहित्य कुठं? तर संगम हे सभा होती. कुठं? दक्षिण भारतातील. ठीक आहे. त्यानंतर धार्मिक साहित्य. आता बघा मित्रांनो, या धार्मिक साहित्यामध्ये आगम ग्रंथ, त्रिपिटक आणि भगवद्गीता हे ग्रंथ महत्वाचे आहेत. भगवद्गीता श्रीकृष्णाने सांगितली आहे महाभारतामध्ये. महाभारताचा युद्ध सुरू होता आणि अर्जुन म्हणायचा मी काही आपल्या भावंडासोबत भांडत नाही, त्यांना मी मारू शकत नाही. तो रडू लागला आणि त्याने धनुष्य बाजूला ठेवले की आता मला काहीच करायचं नाहीये. तेव्हा श्रीकृष्ण बोलले कोणाला? अर्जुनला. त्यांनी जे प्रवचन दिलंय तो प्रवचन पूर्ण भगवद्गीतेमध्ये संकलित केलेलं आहे आणि त्याच्यात ते सांगितलेलं आहे की या जगात कोणतीही गोष्ट स्थिर नाही, प्रत्येक गोष्ट बदलत असते. आज जे तुमचं आहे ते उद्या उठून दुसऱ्याचा होऊन जाणार आहे. बरोबर आहे की नाही? आज जे तुमच्या वडिलांचं आहे उद्या तुमच्या होईल, पुढे तुमच्या मुलांच्या होईल. म्हणजे हे सगळं भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. मग हे 3 ग्रंथ, आगम ग्रंथ, त्रिपिटक आणि भगवद्गीता. आता हा आगम ग्रंथ काय? जैन आगम ग्रंथ, जैनांचा आहे हा आगम ग्रंथ. कोणाचा आहे? जैन लोकांचा. आपण शिकलो ना, वर्धमान महावीरांनी जैन धर्माची स्थापना केली इसवी सन पूर्व 5-4 शतकात है ना. तर आपण हे शिकलोय की त्यांच्या ग्रंथाचं नाव काय बेटा? आगम ग्रंथ. कोणत्या भाषेमध्ये आहे तो? अर्धमागधी, सौरसेनी आणि महाराष्ट्री या प्राकृत भाषेमध्ये लिहिलेले आहेत. आता हे जे ग्रंथ आहेत कोणत्या भाषेमध्ये लिहिलेले आहेत? अर्धमागधी, सौरसेनी आणि महाराष्ट्री ह्या 3 भाषा. कोणकोणत्या भाषा बेटा? अर्धमागधी, सौरसेनी आणि महाराष्ट्री. कोणत्या भाषेमधून आलेले आहेत? ते प्राकृत या भाषेमधून आलेले आहेत. हे बघा, बोलू नको ग. वर्धमान महावीरांचा उपदेश आगम ग्रंथामध्ये संकलित करण्यात आलेला आहे. जे वर्धमान महावीर होते, वर्धमान महावीर कोण होते? जैनांचे 24वे तीर्थकार होते. त्यांनी जैन धर्माची स्थापना केली आणि त्यांनी जे सांगितलं, त्यांनी जे उपदेश दिले लोकांनी, महावीर जैननी,
तर ते सगळे ह्या ग्रंथामध्ये, आगम ग्रंथामध्ये संकलित म्हणजे जमा करण्यात आलेले आहे. अपभ्रंश भाषेत महापुराण, चरित्रे, कथा इत्यादी वाङ्मय आहेत. जे आपले पुराण वगैरे आहेत ते कोणत्या भाषेत आहेत? अपभ्रंश भाषेत आहेत. सिद्धसेन दिवाकराने समईसुत्त हा न्यायशास्त्रावरील प्राकृत ग्रंथ लिहिलेला आहे. काय नाव आहे? समईसुत्त. हे नाव पण कसं आहे, थोडेसे हार्ड आहेत ऐकायला, पण हे आपल्या इतिहास, आपला भारताचा इतिहास आहे, म्हणजे त्याच्याला अभिमान वाटायला पाहिजे असा इतिहास आहे. त्यांनी कोणत्या विषयावर पुस्तक लिहिले बेटा? न्याय. न्याय म्हणजे काय? तर आता कोर्ट न्याय देत असतो है ना. आताच्या कोर्टामध्ये तर आपल्याला लवकर रिझल्ट पण भेटत नाही, पण पूर्वी त्यांनी लिहिलं ठेवलं आहे की न्याय कसं द्यायचं, न्याय काय असतो, समानता काय असते, ते न्यायशास्त्रावर या सिद्धसेन यांनी ही पुस्तक लिहिलेली आहे. काय नाव आहे पुस्तकाचा? समईसुत्त. आणि कोणत्या कोणत्या भाषेत लिहिले? प्राकृत भाषेमध्ये ग्रंथ लिहिलेला आहे. ओके. विमल सुरींनी पौंचर्य या प्राकृत काव्यात रामकथा सांगितली आहे. काय सांगितली आहे? रामकथा म्हणजे रामायण सांगितलेलं आहे. कोणत्या भाषेत? प्राकृत काव्यात सांगितलं, प्राकृत भाषेमधून है ना. कोणी सांगितले बेटा? विमल सुरींनी. हे विमल सुरी कोण आहेत? लेखक असतील, कवी असतील. त्यांनी पौंचर्य हा पुस्तक लिहिला. पौंचर्य हा पुस्तक लिहिला प्राकृत भाषेत, आणि त्या पुस्तकात काय दिलं आहे? तर रामकथा दिलेली आहे. हरिभद्र सुरींच्या सम्रा इच्छ कहा. हरिभद्र सुरी, विमल सुरी, त्यानंतर हरिभद्र सुरी यांच्या कोणता? सम्राई इच्छ कहा व उद्योन सुरीच्या कुवल माला कहा हे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. हे सगळे जुने ग्रंथ आहेत आणि हे ग्रंथ काय आहेत बेटा? प्रसिद्ध आहेत है ना. बरं, आता माहित आहे का तुम्हाला, उत्तर भारतापासून ते महाराष्ट्रापर्यंत प्रदेशात प्रचलित असणाऱ्या बहुतेक भाषा ह्या प्राकृत आणि संस्कृत या भाषांमधून विकसित झालेल्या आहेत. आता जे उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत जेवढ्याही भाषा वापरल्या जातात त्यांच्या उगम काय बेटा? कोणत्या भाषेमधून आले आहेत? ते प्राकृत भाषा आणि संस्कृत भाषे यामधून आलेल्या आहेत. तर प्राकृत हा शब्द प्रकृत या शब्दापासून तयार झालेला आहे. प्राकृत हा शब्द कशापासून तयार झालेला आहे? प्रकृत या शब्दापासून तयार झालेला आहे. आणि प्रकृत म्हणजे काय? तर नैसर्गिक. प्रकृत म्हणजे काय? नैसर्गिक. प्रकृत म्हणजे प्रकृतीने दिलेलं, आपल्याला प्रकृतीने जे दिलेलं आहे प्रकृत लिहिलेलं ना. प्रकृत शब्दापासून प्रकृतचा अर्थ काय सांगितलं त्यांनी? नैसर्गिक. म्हणजे प्रकृत भाषा लोकांच्या दैनंदिन व्यवहारात असणाऱ्या भाषा होत्या. प्रकृत म्हणजे नैसर्गिक भाषा ही, आणि ही सगळी भाषा लोकांच्या दैनंदिन व्यवहारात म्हणजे रोजच्या डे टू डे लाईफमध्ये ह्या भाषा त्या वापरायच्या. कोण? प्राचीन काळातले लोक. पैशाची, सौरशेनी, मागधी आणि महाराष्ट्री अशा 4 गटामध्ये प्राकृत भाषांची विभागणी केली जाते. आता ही जी प्राकृत भाषा आहे तिची विभागणी 4 भाषेमध्ये केली जाते. कोणकोणत्या भाषेमध्ये केली जाते बेटा? पैशाची, सौरशेनी, मागधी आणि महाराष्ट्री. या भाषेमध्ये विभागणी झाली. बरं, महाराष्ट्री पासून मराठी विकसित झाली. तर ही जी महाराष्ट्री होती याच्यापासून कोणती भाषा तयार झाली? आपली मराठी भाषा, ज्याच्यामध्ये आपण आता बोलतोय. ही भाषा महाराष्ट्री या प्राकृत भाषेमधून तयार झालेली आहे. अशा तऱ्हेने प्राकृत भाषेपासून मराठीसारख्या आधुनिक भाषांचा विकास होण्याच्या प्रक्रियेत या भाषांच्या मूळ स्वरूपात बदल झाले आहेत. ठीक आहे. त्यांना अपभ्रंश भाषा असे म्हटले गेले. अपभ्रंश भाषामधून आधुनिक भाषा विकसित झालेल्या आहेत. आता पुढे काय झालं बेटा? आता हे महाराष्ट्रीमधून मराठी निर्माण झाली. मग ही जी प्रोसेस आहे, या प्रोसेसमध्ये काय झालं तर या भाषांचा अपभ्रंश झाला. अपभ्रंश झाला म्हणजे काय? काही शब्द उच्चारणामध्ये बदलले गेले, तर काही शब्द हे दुसऱ्या भाषेतून घेतले गेले, आणि असे मिळून हे जे नवीन आधुनिक भाषा तयार झालेल्या आहेत यांना आपण अपभ्रंश भाषा म्हणू शकतो है ना. ठीक आहे. महाराष्ट्रापासून मराठी तयार झाली म्हणजे हळूहळू भाषांमध्ये काय होत गेला? बदल होत गेला. आता बघा, आदिवासी लोक वेगळी लँग्वेज बोलतात, बंजारा लोक वेगळी लँग्वेज बोलतात, किंवा मराठा लोक वेगळी लँग्वेज बोलतात. म्हणजे सगळे लोकांची बोली भाषा म्हणतो आपण त्याला. लँग्वेज म्हणजे काय बेटा? भाषा म्हणजे बोली भाषा. प्रत्येक समाजाची बोली भाषा काय आहे? वेगवेगळी आहे. तशी आपली राष्ट्रीय भाषा हिंदी आहे, पण सगळ्या लोकांची बोली भाषा काय बेटा? वेगवेगळी आहे. आणि ही भाषा बदल झाली तर याला अपभ्रंश झाला असं आपण म्हणून
अपभ्रंश भाषा म्हणू शकतो आणि आपले महाकाव्य जे सगळे लिहिले आहेत ते अपभ्रंश भाषेमध्ये लिहिलेले आहेत. बरं.